सुशांत कांबळेचा सर्वांची जय भीम. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सांगायचे झाले तर पुढच्या ओळी आवर्जून सांगेन. दलितांचे तलवारून गेले आणि हृदय प्रहार गेले होते ते गरीब पण जगाचा कोहिनूर होऊन गेले. वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा भारताचे संविधान लिहून गेले. बाबासाहेबांचा जन्म अशा समाजामध्ये झाला की ज्यांच्या वाट्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत केवळ आणि केवळ घोर अपमान संघर्षच होता. दलित समाजातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी, पोटाला लागणाऱ्या अन्नासाठी, तसेच अंग राखण्यासाठी लागणाऱ्या कपड्यांसाठी सुद्धा संघर्षच करावा लागत असेल. दलित समाजातील लोकांना अस्पृश्य व गुलाम समजले जात होते. त्यांना एका जनावरापेक्षा सुद्धा वाईट वागणूक दिली जात होती. स्वतःला उच्चवर्णीय समजणाऱ्या माणूस रूपी दुष्ट लांडग्यांना दलित व्यक्तींची सावली सुद्धा पडलेली चालत नव्हती. दलित समाजातील लोकांनी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावरच घराच्या बाहेर पडायचे, कारण त्यांची सावली त्यांच्या पायात पडली पाहिजे असा नियम होता. गळ्यात मडकं, कमरेला खराटा बांधल्याशिवाय घराबाहेर पडण्यास परवानगी नव्हती. अशा माणुसकीला कायम बसणाऱ्या गुलामगिरीच्या विळख्यात अडकून पडलेल्या दलित समाजाला बाहेर काढले. अज्ञानापोटी व शिक्षणाअभावी हतबल झालेल्या समाजाला हक्काप्रती जागृत केले. शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना बाबासाहेब म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. तो प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शेवटी मी आपणास एवढेच म्हणेन, सागराचं पाणी कधी आटणार नाही, सूर्याचं तेज कधी मिटणार नाही. एकच काय, हजार जन्म झाले तरी बाबासाहेबांचा उपकार कधी फिटणार नाही. बाबासाहेबांच्या महान कार्याप्रती, त्यागाप्रती, संघर्षाप्रती कृतज्ञता व्यक्त करते. बाबासाहेबांना कोटी कोटी नमन करून माझे भाषण संपवते. जय भीम.